आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी संदेश भूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने आपण प्रत्येक वर्षाला या ठिकाणी परित्राण पाठ, बुद्धवंदना, अभिवादन कार्यक्रम आपण घेत असतो। त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व बौद्ध अनुयायी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर गेल्या 2017 पासून आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम आपण या ठिकाणी राबवत असतो। गेल्या 6 डिसेंबर 2017 रोजी बाबासाहेबांच्या या भूमीला आपण स्मारक म्हणून शासनाकडे मान्यता मिळावी याकरिता आपण पाठपुरावा सुरू केला आणि आजपर्यंत आपले ते आंदोलन आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून ते सुरू आहे। आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवू याकरिता मोठं जनआंदोलन उभं करून भविष्यामध्ये आपण निश्चितच ते आंदोलन यशस्वी करू आणि शासनाला आपण भाग पाडू की या बाबासाहेबांच्या भूमीला आपण स्मारक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये याला डेव्हलप करावं, याला मोठा याचा विकास करावा, यासाठी आपण सदैव संघर्षशील राहू। ही आजच्या दिनी बाबासाहेबांना आपण अभिवादन या ठिकाणी करूया। भविष्यामध्ये आपण या बाबासाहेबांच्या स्मारकाकरिता जो काही खानदेश आहे या खानदेशामध्ये जनजागृती अभियान आपण आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी घेऊया आणि बाबासाहेबांची ही भूमी लवकरात लवकर शासनाने स्मारक घोषित करावं याच्यासाठी आपण आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये करूया आणि आज बाबासाहेबांच्या या संदेश भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता आपल्या सर्वांच्या साक्षीने मी संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने बाबासाहेबांना